आम्ही गेल्या वर्षापासून भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय महिला फेडरेशनच्या वतीनं अनेक वेळा या ठिकाणी निवेदनं दिली आणि निवेदनं दिल्यानंतर आंदोलन केल्यानंतर शंभूनगरला ड्रेनेजची लाईन काही भागामध्ये आली, काही भागामध्ये आली नाही। पाण्याची लाईन आली पण त्याच्यात पाणीच येत नाही। अगोदर म्हणले 2025 ला पाणी भेटेल, आता म्हणतात 2027 ला पाणी भेटेल आणि पैठणहून जी लाईन येऊ लागली तिथं फुटूस लागली, तिथं रस्त्याच्या खालीच गेली। हे काय चाललेलं आहे सवाल करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। त्याचबरोबर शंभूनगरच्या या भावांना बहिणींना आता रमजान तोंडावर आहे। रमजान महिन्यामध्ये संपूर्ण दिवस कडक उपवास पाळला जातो। या रमजान महिन्यामध्ये रोजा सोडायच्या वेळेला तरी पाणी द्या आयुक्त, ही मागणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या पैठण गेटच्या ढोलवाली गल्लीला देखील पाणी नाही। या ठिकाणी आमच्या शंभूनगरला तर नाल्यामधून एक नळ पाईप गेलेला आहे, त्या नाल्यामध्ये जाऊन पाणी घ्यावं लागतं आणि लोक तिथं कचरा आणून टाकतात। त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नाले सफाईचा देखील मोठा प्रश्न निर्माण होणार आहे आणि म्हणून आमची मागणी आयुक्तांकडे की त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक जवान उभा करा आणि जो कोणी त्या ठिकाणी नाल्यामध्ये कचरा टाकेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा। त्याचबरोबर शंभूनगरच्या गल्ल्यांमध्ये लोक स्वतःच्याच घराच्या पाठीमागे कचरा टाकतात, त्या ठिकाणी घंटागाडी येत नाही, त्या ठिकाणी देखील दंडात्मक कारवाई करा अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर शंभूनगरमध्ये आमच्या शहनाज भाभींच्या घरासमोर त्यांनी ड्रेनेज लाईनच केली नाही, सगळीकडे केली आणि तिथंच केली नाही। तर त्यामुळे शहनाज बेगम यांच्या गल्लीमध्ये ड्रेनेज लाईन झाली पाहिजे, त्याशिवाय रस्ता करू नये। त्याचबरोबर अनेक ठिकाणी आता केलेल्या ड्रेनेज लाईन फुटलेल्या आहेत, त्या ठिकाणी स्लोप नाही, उतार नीट केलेला नाही, त्यामुळे याची देखील चौकशी व्हावी, सगळीकडे ड्रेनेज लाईन व्हावी। त्याचबरोबर शंभूनगरचा जो नाला आहे त्याची भिंत देखील बांधली पाहिजे, ही देखील आमची मागणी आहे। ढोलवाल्या गल्लीला लांबून त्या ठिकाणच्या लोकांना पाणी आणावं लागतं, ते देखील दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि घंटागाडी ही त्या ठिकाणी आली पाहिजे, त्याची संख्या वाढली पाहिजे आणि घंटागाडीवर लाऊडस्पीकर लागला पाहिजे, या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत। जर आयुक्तांनी आता जर गांभीर्याने घेतलं नाही तर शंभूनगर पासून महानगरपालिकेसमोर पुन्हा आम्ही पदयात्रा सुरू करू असा इशारा आम्ही देत आहोत। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी।